फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, तर आता आम्ही चाललो आहे लोणावळ्याला. तर आम्ही कल्याणवरून ट्रेन पकडली होती 9:30ची. जो तुम्हाला ही कोयना ट्रेन होती. ही ट्रेन दादरवरून 8 वाजता काहीतरी सुटते. तर आम्ही ट्रेनने पोहोचलो, 11 वाजता पोहोचलो आम्ही स्टेशनला, लोणावळा स्टेशनला. तिथून मग आम्ही थोडंफार टाईमपास केला, जेवलो वगैरे. त्याच्यानंतर मग पावना लेक जे होतं तिकडे जायला निघालो लोकेशनवरती. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप यूजफुल होणार आहे. कारण जर तुम्ही 2 दिवस सुट्टी आहे तर तुम्ही 2 दिवसाचं प्लॅनिंग कसं करू शकता लोणावळ्याला जाऊन, आणि त्याचं खर्च वगैरे किती होणार आहे, मला कसं गेलं पाहिजे, तिकडे गेल्याच्या नंतर ट्रेनने जायला पाहिजे किंवा आणि किती सर्व खर्च येतो हे पूर्ण मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. पूर्ण डिटेलिंग व्हिडिओ होणार आहे. तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हीसुद्धा जाऊन तिकडे एन्जॉय करा. आणि मी सर्व डिटेल्स जे आहे ते मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे. त्याआधी तुम्ही पहा की तिथे जाऊन आम्ही काय काय केलं, कसं एन्जॉय केलं, किंवा जो आम्ही प्लॅन घेतलेला त्या प्लॅनमध्ये काय काय इन्क्लुडेड होतं हे सर्व पहा तुम्ही. आणि मग नक्कीच जाऊन भेट द्या. खूप छान आणि खूप रिजनेबल रेटमध्ये आम्हाला मिळालं. तर तुम्ही पण नक्कीच जाऊन खूप सारं एन्जॉय करा. तर आम्ही तिकडे गेलो, जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्ही रिक्षाने पोहोचलो आमच्या लोकेशनवरती. आम्ही रिक्षाने जात होतो. खूप छान छान व्ह्यूज होते तिकडे. मध्ये जाता येता खूप सारे पॉईंट्स पण मिळतात, पण ॲक्च्युली लिली झोपलेली होती त्याच्यामुळे आम्हाला उतरायला नाही मिळालं. तर खूप सारे पॉईंट्स येतात तिकडे, तुम्ही जाऊ शकता. फोटो वगैरे क्लिक करायला मध्ये थांबून तुम्ही करू शकता. तर आम्ही लोकेशनला पोहोचलो होतो. लोकेशनला पोहोचल्यावर इकडे दुपारच्या नंतर आम्ही 3 काहीतरी वाजले आम्हाला जायला, 3-4 वाजले. तर त्याच्यानंतर जाऊन आम्ही थोडाफार टाईमपास केला, म्हणजे खेळत होतो सगळेजणं. छान फ्रेश मूड होता त्याच्यामुळे मजा येत होती. तर सर्वजण खेळत होते. तर आम्ही गेलो होतो सॅटर्डेला. तर सॅटर्डेला आपली बुकिंग होती सॅटर्डे नाईट 4 ते दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत असं आपल्याला पॅकेज मिळतं, 1 डे 1 नाईट. तर इथे संध्याकाळ जसे होत होते तसे सगळे येत जात होते लोक. सगळे 4-5च्या नंतरच येत होते. मोस्टली ऑफिसवरून येणारे लोक होते. तर आम्ही तोपर्यंत खेळत होतो. बरेचसे ग्रुप येत होते. तर आपल्याला आणि तिकडे गेल्याच्या नंतर आम्हाला त्या लोकांनी टेंट वगैरे दिले. आम्हाला व्ह्यू वगैरे दाखवलं कुठे टेंट पाहिजे. हे आपल्याला जिथे पाहिजे तिथे ते लोक बनवून देतात टेंट. सो आम्ही टेंटमध्ये गेलो, बॅग्स वगैरे ठेवून दिल्या आणि मग बाहेर खेळायला आलो होतो. ते लोक आपल्याला विचारूनच देतात. तुम्ही तुमचं लोकेशन सांगायचं की आम्हाला इथे आपलं टेंट पाहिजे, आणि तसं आपल्याला ते अरेंज करून देतात. आणि मग त्यानंतर 5 वाजता चहा आणि कांदा भजीचा नाश्ता होता. 1 प्लेट प्रत्येकी, असं पर पर्सन 1 प्लेट असं होतं. छान असे कुरकुरीत होते भजी. त्याच्यानंतर आम्ही असंच टाईमपास केला. आणि 8 वाजता होतं बार्बिक्यू. त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही टाईप्स होते. तर आम्ही इकडे 2 प्लेट व्हेज, 2 प्लेट नॉनव्हेज असं मागवलेलं होतं. व्हेजमध्ये त्यांनी पनीर फ्राय करून दिलेलं होतं आणि पोटॅटो स्लाईस होते. त्याच्याबरोबर ॲक्च्युली पोटॅटो त्याने आपल्या जसं आपण रोस्ट करतो तसं रोस्ट करून दिलेलं होतं त्यांनी. बार्बिक्यू सारखंच फ्राय केलेलं नव्हतं. आणि त्याबरोबर होतं कोबीचा जे चटणी असतो तो. तर आम्ही थोडा वेळ बसलो, थोडं गप्पा वगैरे केला, टाईमपास केला थोडं. म्हणजे खूप छान वाटत होतं, सगळेजण होते. तर फ्रेंड्स, इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन होते. पण जेव्हा तुम्ही बुक करता तेव्हा तुम्हाला पर पर्सन म्हणजे सांगायचं असतं की नॉनव्हेज किती आहे, व्हेज किती आहे. सो ते एक आहे लक्षात ठेवायचं. तर आमचं झालेलं की आम्ही नॉनव्हेजच सांगितले होते.
पण आम्हाला 2 व्हेज पाहिजे होते, तर त्यासाठी आम्ही वेट करत होतो. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत ऑप्शन, तुम्हाला इकडे दोन्ही ऑप्शन मिळतील. आणि याच्यानंतर आता आहे म्युझिक, डान्स, धमाल मस्त. आणि पणाचं बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा आहे. एक बर्थडे केलाय. कोण बर्थडे केलाय? कोण आहे? तर फ्रेंड्स संध्याकाळी सगळे आले होते 7च्या नंतर. कपल्स होते, फॅमिली होती, ऑफिसेस ग्रुप होते, फ्रेंड सर्कल, असे बरेचसे ग्रुप होते. तर त्याच्यामुळे छान वाटत होतं. बरंच क्राऊड होतं, सॅटर्डे होतं त्याच्यामुळे. सो फ्रेंड्स आम्ही आता फ्रंट गेटला आहोत. पावना लेक किनाराकडून आहे कॅम्पिंग, तिथे आहोत. तर आम्ही संध्याकाळी 4 वाजता आलो. आमचं 5 वाजता नाश्ता वगैरे करून झालेला आहे. प्लस गेम वगैरे सुद्धा खेळलो, थोडा टाईमपास वगैरे झाला. 8 वाजता इथे आम्ही बार्बिक्यू खाल्लेला आहे. तिथे आपल्याला 2 ऑप्शन मिळतात, चिकन आणि व्हेजमध्ये सुद्धा पनीर वगैरे, पोटॅटो, तो एक ऑप्शन आहे. सो आणि आता मी मेन गेटला आलेले आहे. संध्याकाळी छानपैकी लायटिंग वगैरे मस्तपैकी आहे. तर तुम्ही हा इकडचा व्ह्यू बघू शकता, खूप छान आहे. सो खूप साऱ्या पब्लिक आहे. सॅटर्डे नाईट आहे, तर लाइटिंग आहे सर्व बाजूने. ठीक आहे. तर आपला जो लेक आहे त्या लेकच्या 4ही बाजूने कॅम्पिंगचं आहे, बघू शकता. आणि आता लाइटिंग वगैरे केलेलं आहे, तर खूप छान असं व्ह्यू आहे इकडे. तुम्हाला दाखवतो. सो लिलीचं सुद्धा चिकन वगैरे सर्व खाऊन झालेलं आहे. आणि आज स्पेशल डे आहे, कारण पणाचा बर्थडे आहे. सो स्पेशली पणाचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही. आहे पणा, हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे काय म्हणायचं. सो फ्रेंड्स बघू शकता संध्याकाळी. आणि आता इथे म्युझिक, डान्स वगैरे सुद्धा स्टार्ट होणार आहे. कधी होणार आहे काय माहिती, पण आहे आता स्टार्ट होणार आहे. तर इकडे आपण बघू शकता, इकडे टेंट आहे, लाइटिंग वगैरे केलेले आहे. इथे फोटोसाठी सुद्धा आहेत. हां, सेल्फी पॉईंट, फोटो पॉईंट सुद्धा बरेच आहेत इकडे. गेम्स वगैरे पण सुद्धा आहेत बरेच. सो आम्ही आता नाही झालं तर आता पणाचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. सो त्याची तयारी करू आम्ही. ठीक आहे, आपण थोड्या वेळाने बोलूया. हां, आपण आता टेंट बघायला जाऊया. दोन्ही साईडने समोर लेक आहे, इकडे समोर लेक आहे आणि दोन्ही बाजूला टेंट आहे. हे सुद्धा फोटो काढायला खूप छान ऑप्शन आहे. समोर आपला हे लेक दोन्ही साईडला कॅम्प आहे. आता आपण बर्थडे सेलिब्रेशनची तयारी करूया. आम्ही थोडी वेगळी प्लॅनिंग केलेली, पण इकडे आल्यावर थोडं वेगळं प्लॅन चालू आहे, बघूया. सो आज सॅटर्डे आहे, त्याच्यामुळे थोडं क्राऊड जास्त आहे. जस्ट हे लाईटवालं जे ट्री आहे त्याच्या इथेच आमचं टेंट आहे खाली. इकडे लास्ट पर्यंत
ठीक आहे, कुठे पण ठीक आहे. जर लाईटवाला ट्री आहे त्याच्या खालीच आमची ही 2 टेंट आहेत. हे 2 टेंट आमचेच आहेत. लाईट आहे मस्तपैकी छान. आणि हे आहे लाईट. आणि लेकच्या चारही बाजूनी कॅम्पिंग पॉईंट आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लाईट पाहू शकता. दिसते का लाईट? कॅम्पच्या चारही बाजूनी कॅम्पिंग पॉईंट आहे तिकडे. तर फ्रेंड्स, कोणत्याही सेलिब्रेशनसाठी वगैरे खूप छान पॉईंट आहे. असं नॉर्मली सुद्धा तुम्ही येऊ शकता. तर फ्रेंड्स, हे तो सॅटर्डे संडेचं प्लॅनिंग आहे. तर आणि याच्यामध्ये आपण जो प्लॅन घेतलेला आहे आम्ही, त्याच्यामध्ये आहे की आम्ही 5 वाजता आहे आपला चहा आणि भजीचा नाश्ता आहे. त्याच्यानंतर आहे 8 वाजता बार्बिक्यू. त्याच्यामध्ये 8 वाजता आहे बार्बिक्यू. आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे डिनर जे आहे रात्रीचं, ते सुद्धा आहे या पॅकेजमध्ये. आणि मग मॉर्निंगचं आहे कायाकिंग आणि बोटिंग, हे सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला इन्क्लुडेड आहेत. तर असा हा पूर्ण पॅकेज आहे. तर यानंतर आम्ही पनाच्या बड्डेची तयारी करत होतो. मस्त म्युझिक वगैरे लागलेली होती छानपैकी. तर मी इथे म्युझिक म्यूट केलेले आहे, कॉपीराईट येईल त्याच्यामुळे. तर सेलिब्रेशन करायला घेऊया. तर आम्ही थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे. बलून्स वगैरे सुद्धा फुगवलेले होते आणि डेकोरेशन केलं आहे. आता पणाला वेलकम.
फ्रेंड्स रात्र झालेली होती, 1 वाजला होता. आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही थोडा गप्पा वगैरे केला. त्यानंतर 1 वाजला होता. आम्ही इकडे बॉनफायर लावलेलं होतं. बरेच जण बसले होते, तर आम्ही सुद्धा बसलो होतो. 1 वाजेपर्यंत नाही, 1 वाजलं होतं, तर त्याच्यानंतर सुद्धा आम्ही बसलो होतो. 2 वाजेपर्यंत काहीतरी आम्ही बसलो होतो. खूप छान वाटत होतं. खूप सारी थंडी होती म्हणजे, तरी आम्ही सगळ्यांनी जॅकेट्स वगैरे घातले होते आणि गप्पा मारत बसलो होतो. आणि इकडे मच्छर वगैरे अजिबात नव्हते, टेंटमध्ये सुद्धा नव्हते आणि बाहेरसुद्धा नव्हते इकडे मच्छर अजिबात. तर त्याच्यामुळे असं कंटाळा नाही आला. त्यामुळे आम्ही खूप टाईमपास केला आणि गप्पा वगैरे मारत होतो 2-3 वाजेपर्यंत. आणि बरेच लोक होते रात्रभर. काही लोक तर पूर्ण नाईट आऊट करत होते, जागे होते, जे ग्रुपमध्ये वगैरे सर्व होते. लिली आणि लिलीचे पप्पा जाऊन झोपले होते आधीच आणि आम्ही पण गेलो. गुड नाईट. त्यानंतर सकाळी मी उठले किती 5-5:30ला काहीतरी उठले होते. तर तेव्हाचा हा सीन आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान वाटत होतं. 5-5:30 काहीतरी झाले होते. तर लाईट्स वगैरे सुद्धा होते, तर छान वाटत होतं मस्त. काही लोक जे नाईट आऊट केले ते सकाळी येऊन झोपले होते. तर त्यानंतर सकाळी आय थिंक 9 वाजता कायाकिंगचं चालू झालं. बोटिंगचं नाही केलं त्यावेळेला, बोटिंगचं सुद्धा होतं, पण कायाकिंगचं त्यांनी चालू केलं होतं सकाळी 9 वाजता. तर हे सुद्धा आम्हाला करायचं होतं. तर त्यामुळे आम्ही फ्रेश वगैरे झालो. फ्रेश झालो. त्याच्यानंतर चहा नाश्तासुद्धा होता इथे. तर आम्ही थांबलो होतो, दोघं जण असं करत होते. तर आम्ही थोडा वेळ थांबलो, कारण बरेच लोक येत होते आणि त्याच्यामुळे थोडंसं नंबरच लावायला असं लागत होतं. आणि 11 वाजेपर्यंत होतं टाईम. तर काही लोकांचं जायचं, नाश्त्याचं असं सर्व चालू होतं. मग आम्ही पहिलं हे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग नाश्ता करायला गेलो. ॲक्च्युली लहान मुलांना अलाउड नाही आहे, सो लिलीला आम्ही पणाबरोबर ठेवलं आहे. चाललं बोटिंग, कायाकिंग ॲक्च्युली बोलतात त्याला. ठीक आहे. आणि हे ॲक्च्युली तिकीटमध्येच इन्क्लुडेड होतं. पैसा वसूल आहे. सो आम्ही आलो. तुम्ही इथून बघू शकता टेंट. इथं ऑरेंज कलरच्या बाजूला मेहंदी कलरचा टेंट आहे, तो आमचा होता. सो आणि हे आहे व्ह्यू, सॉलिड आहे. वाव, जस्ट लुक लाईक अ वाव. मला घेऊन जा, तर सोडून जाणार काय. उत्तर आलोय आपण. चला आता U-टर्न. जेव्हा आपण U-टर्न घ्यायचं असतो तेव्हा फक्त 1 साईड करायचं असतं. हां, जेव्हा लेफ्ट साईडला U-टर्न मारायचं असतं तेव्हा राईट साईडचं फिरवायचं असतं. जेव्हा सरळ जायचं असतं तेव्हा दोन्ही सेम ह्याच्यावरती करायचं असतं. ठीक आहे, छान आहे, मजा आली. सो आता आम्ही रिटर्न चाललो आहे आणि आता हे पणाला घेऊन येणार आहेत. दो हंसों का जोडा ओरडत असतात नुसतं.
चालले ते लोकांना त्या लोकांचं ते व्हिडिओ सो फ्रेंड्स आम्ही निघालो आता रेडी आहोत जायला. सी आता कुठे जायचंय बघूया आपण. स्वतः आम्ही रेडी झालेलो आहोत. टेंट नाही झालो रेडी. बाय बाय से बाय बाय. बरं झालं सगळ्यांचं चेकआउट आपण आता जातोय पटकन मॅप्रोला. आता आपण जातोय मॅप्रो. सो गाईज आता आम्ही निघालो. आता हे सगळे माणसं जात आहेत आपापल्या घरी. लिलीच्या घरी. कुठे आता आपण निघालोय मॅप्रोला जायला. मॅप्रोला आपण जाणार आहे आणि आपण आता तयार झालोय जायला. नाही सगळ्यांना कसं सांगते. सगळे लोक आपल्या आपल्या घरी तयार आहे जायला तयार आहे. आता आता आमचे दुसरे लोक येत आहेत. बघा मस्त एक सरप्राईज आहे. हे कसं सरप्राईज वाटलं तुला? हे सरप्राईज कसं वाटलं? तुला माहित नव्हतं थंडी किती वाजते रात्री. काय चादर नको मला, आम्हाला पाहिजे होती चादर. झालं. हे कसं आवडलं? हे कसं वाटलं तुला ते ना? इकडे सगळं टेंट हाऊस लेक होतं. आता आम्ही दुसरीकडे जातोय. हे कसं नको? तुला टेंट हाऊस आवडलं? रात्री झोप आली तुला टेंट हाऊस मध्ये? मच्छर वगैरे पण नव्हते. मजा केली. बॅडमिंटन कधी खेळली? इकडे बॅडमिंटन खेळलं. क्रिकेट पण असतं इकडे. पूर्ण ग्राउंड सारखंच मला वाटत होतं. आणि टेंट हाऊस किती मस्त होता. बट त्याच्यामध्ये खूप छोटा टेंट हाऊस होता. पण मोठ्या लोकांना त्याच्यामध्ये उभं राहायला नाही होत. छोट्या लोकांना सुद्धा तिकडे उभा राहायला होतं. खेळायला पण होतं. बलून्स केक कापला. सुद्धा कापला. चॉकलेट सुद्धा दिले. आता आपण चाललोय मॅप्रोला. बस. तर फ्रेंड्स आता मी तुम्हाला सर्व डिटेल्स सांगते. आम्ही जी काल ऑटो केली होती तीच आज आम्हाला रिटर्न घ्यायला आली होती. तर आम्ही पहिलं तिकडे लोणावळ्याला पोचलो तेव्हा आम्ही रेंटवरती बाईक मिळते का पाहिलं, पण तिकडे असं काही अवेलेबल नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही ऑटो विचारलं. ते सिंगल 1000 रुपीज इतकं फेअर होतं. सो आम्ही त्यांच्याकडून आलो तेव्हा सोडायचं आणि आज मॉर्निंगला जाताना पुन्हा घ्यायला यायचं असं करून ठरवून घेतलं 2 टाईमसाठी त्यांना. तर ते 2000 म्हणाले. तर आम्ही डन केलं 2000मध्ये. तर फ्रेंड्स जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर एकतर ऑटोने जात आहे तर तुम्हाला जायचं तिकडे 2000 इतकं खर्च होतो ट्रॅव्हलिंगचा. आणि सेकंड असतं की जर तुम्ही बाईकने येत आहे स्वतःच्या किंवा गाडीने येत आहे तर बेस्टच आहे. तुम्हाला जो ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे तो तुमचा वाचेल. आणि आपलं जे पावना लेकचं जे पॅकेज होतं ते फक्त सर्व इन्क्लुडिंग फक्त 999चं होतं, म्हणजेच 1000चं. ते फुल पैसा वसूल होतं, म्हणजे फुल पैसा वसूल केला आम्ही. छान होतं. त्याच्यामध्ये रात्रीचं डिनर होतं, संध्याकाळचं नाश्ता होता, डिनर होतं, प्लस बार्बिक्यू होतं, पुन्हा मॉर्निंगचं तुम्हाला सकाळचा नाश्ता मिळतो, प्लस आपलं टेंट मिळतो आणि म्युझिक वगैरे इतकं सर्व फोटोशूट करण्यासाठी. तर 1000 रुपीज तर म्हणजे खूप कमीच झाले असं मला वाटलं. तर
पर पर्सन 1000 रुपीज इतकं होतं. तर खूप छान होतं. आम्ही जो एक्सपिरियन्स केला छान वाटलं. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी व्हिडिओ यूजफुल वाटली असेल, आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही लोणावळा ते जो आपला पॉईंट असतो त्याच्यामध्ये बरेचसे 2-4 पॉईंट येतात तुम्हाला. तुम्ही तिथे थांबून तिथे फोटोज वगैरे क्लिक करू शकता. सो तुम्ही बाकीच्या पॉईंट्सचं सुद्धा मजा घेऊ शकता तेवढ्याच वेळेत. तर खूप बेस्ट होतं हे माझ्यासाठी आणि थोडं ट्रॅव्हलिंगसाठी खर्च झाला पण ते बेस्ट होतं. तर आता आपण याच्यानंतर आम्ही जाणार आहोत मॅप्रोला. तर त्याची व्हिडिओ बघूयाच आता आपण. थोडंफार जसं मिळेल तसं मी शूट करेन. चला तर मग जाऊया मॅप्रो. तर फ्रेंड्स, आम्ही नंतर आपलं पावनाचं लोकेशन होतं तिकडून डायरेक्ट आम्ही मॅप्रोला आलो. आणि मॅप्रोसाठी त्याने अजून आमच्याकडून 200 रुपीज एक्स्ट्रा द्यायला लागले आम्हाला मॅप्रो गार्डन इकडे येण्यासाठी, जे लोणावळा स्टेशनपासून थोडंफार दूर आहे. तर इकडे आम्ही मॅप्रोमध्ये आलो. इथे बरेच साऱ्या चॉकीज होते, फलोरो जे बोलते ते बऱ्याच फ्लेवरचे होते. आणि इथे जी बॉटल बघताय त्याच्यामध्ये कोणत्याही मिक्स फ्लेवरची तुम्ही ती बॉटल भरून घ्यायची आहे. जितके भरता येतील तितके भरायचे आहेत. जस्ट ₹198 मध्ये. तर आम्ही ती बॉटल घेतली. सो त्याच्यामध्ये मी भरले चॉकलेट्स, जितके भरता येतील तितके भरले कोंबून. फक्त घरी आल्याच्या नंतर चेक केले, फक्त त्याच्यामध्ये 60 चॉकलेट्स राहिलेले होते, भरलेले होते त्याच्यामध्ये. आणि आपल्याला ते मिळाले आहेत 198ला, म्हणजे 60 + 30 रुपीजची बॉटल असेल किंवा 40 रुपीजची, तरी 100 रुपीजचं होतं. सो आपल्या 100 रुपीजवरचे वेस्ट गेले. बट ठीक आहे, कधीतरी ते करू शकतो. तर असं होतं. बरेचसे गेम्स होते आणि इथे सुद्धा आपल्याला प्रत्येक चॉकलेट म्हणा, मोजिटो म्हणा, अजून वेगवेगळ्या फ्लेवरचे जे पण काही होतं सगळं इथे टेस्टिंगला देत होतं. टेस्टिंग करूनच आपल्याला घ्यायचं होतं, म्हणजे नॉट कंपल्सरी, पण तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊ शकता. इथे 1-1 किलोचे जामचे जार होते, बाय 1 गेट 1. आणि टोमॅटो केचपसुद्धा होते आणि स्ट्रॉबेरीचे बरेच असे प्रोडक्ट्स होते इकडे. फ्रूट प्रोडक्ट जास्त होते, जेलीज होत्या वगैरे. तर आणि इथे सगळं मेन टेस्ट करून घ्यायला होतं, तर ते एक प्लस पॉईंट होता. नाहीतर काही गोष्टी आपण घेऊन येतो आणि त्या टेस्टी नसतात. त्याच्यामुळे हे बेस्ट होते की टेस्ट करायला मिळत होतं सर्व चॉकलेट्स. इवन चॉकलेट्ससुद्धा आपल्याला तिथे टेस्टिंगसाठी देत होतो. आणि तर मग आम्ही इकडे फिरलो, थोडंफार फोटोशूट वगैरे केलं, थोडंसं लिली जम्पिंगसुद्धा खेळली. ते गार्डनमध्ये फोटोशूट वगैरे करायला खूप छान होतं, ग्रीनरी होती, ते पाहू शकता. आणि इथे सुद्धा मोठ्या लोकांचे सुद्धा गेम्स होते. ते फोटोशूट करायला पॉईंट्स खूप छान होते. ग्रीनरीमध्ये फोटो पॉईंट खूप छान होते, सेल्फी पॉईंट वगैरे. तर फ्रेंड्स, आम्ही इकडे मॅप्रो गार्डनमध्ये फिरलो वगैरे बराच वेळ, कारण आम्ही संध्याकाळी निघणार होतो
ॲक्च्युली आम्हाला ट्रेनने नव्हतं यायचं. आम्ही तिकडून लक्झरी बस असतात त्याची तिकीट बुक केलेली होती. तर आमच्याकडे संध्याकाळी 5:30पर्यंत टाईम होता. सो आम्ही बरंच फिरलो वगैरे, आईस्क्रीम वगैरे खाल्लं. इथे गेम्स वगैरे सुद्धा होते. तर जितका टाईम स्पेंड करता येईल तितका आम्ही केलं इकडे. थोडं गप्पा वगैरे आणि बसलो. आणि याच्यानंतर आम्हाला जेवायलासुद्धा जायचं होतं. तर आम्ही तरी 1-1.5 तास इकडे थांबलो. 12 किंवा 12:30 वाजले असतील. तोपर्यंत आम्ही थांबलो इकडे. फोटोशूट वगैरे सुद्धा केला. आणि त्यानंतर आम्ही गेलो आईस्क्रीम खायला. आणि हे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम होतं जे लिलीला खायचं होतं. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. आणि इथे बरंच काय काय होतं. सँडविचेस होते, पिझ्झा होते आणि बरेच असे स्नॅक्स आयटम होते. पण आम्हाला जेवायला जायचं होतं. सो आम्ही फक्त आईस्क्रीम घेतलेलं होतं जो लिलीला टेस्ट करायचं होतं. खूप मोठं होतं. आणि फ्रेंड्स जो आईस्क्रीम घेतला आम्ही त्याचं कॉस्ट होतं 450 रुपये. त्याच्यामध्ये बस क्रीम आणि फक्त आपल्याला थोडं आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरीज होते. पण ठीक होतं. तर यानंतर आम्ही जेवायला जाणार आहोत आणि जेवण झाल्याच्या नंतर आम्ही 5:30ला निघणार आहोत. सो फ्रेंड अशी ही ट्रिप होती. खूप छान होती ट्रिप. मस्त होती. आणि फ्रेंड्स जर तुम्हाला 2 दिवसासाठी यायचं असेल तर हे खूप छान ऑप्शन आहे. त्याच्यानंतर फ्रेंड्स तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजून काही डिटेल्स विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता फ्रेंड्स. थँक्यू.